या दरम्यान चेंडू कव्हरला रूम बनवलाय, चेंडू पाठवला जाईल सरळ सीमा रेषेच्या जवळपास आहे की बाहेर आहे? बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. त्याला उठव की त्याला उठव की आपण आता झोप. बिग हिट केलाय, चेंडू हवेत परंतु सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार आहे. इथे चेंडू अगदी आपण पाहतोय, चेंडू कव्हर करून आपण घेतली एक सिंगल धापा धावा संख्या 13. वरती धापल्या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय, नॉनस्ट्राईकच्या बाजूला याकूब, बरोबर नाव सांगितलं अजित? इथे हलका कमी चेंडू आपण पाहतोय जो खेळला गेलाय. अजित आणि कौस्तुभ, हा नाही आता फार नावाच अवघड झाली. आकिब, आकिब, हा आकिब आहे. हा या दरम्यान चेंडू स्क्वेअर लेगला सीमा रेषेच्या बाहेर 4 रन. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिल्या क्रमांक संपलाय. धावा संख्या 18 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील. 18 पैकी 17 धावा अजित गायकवाडच्या आहेत आणि 1 धाव ही आकिबची आहे. सूरज आहे गोलंदाज वर्ग. धाबा कधी धावा संख्या निश्चितप्रमाणे इकडे पुढे जाईल. संघाची धावा संख्या टोटल स्कोर 19. इथे चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पोहोचलाय. 4 रन चौकार आहे. मिसफील्ड आणि या मिसफील्डचा परिणाम चौकार आलाय. धापलक वाढला. संघाची धावा संख्या 23 आहे. 4 षटकांचा फक्त सामना आहे. जो संघ जिंकणार आहे तो संघ या स्पर्धेच्या टॉप 4 मध्ये आहे आणि जो संघ पराभूत होईल तो 5व्या आणि 6व्या क्रमांकासाठी खेळणार आहे. काल 11 संघांमधून नशिबाच्या जोरावरती मंत्रा मास्टर संघ हा बक्षीस मध्ये पोहोचलेला आहे.
इथे अगदी आपण पाहतो चेंडू परत एकदा खूप जोरदार अगदी खेळलाय, पण नशिबाने जोर केव्हा दिला, ज्यावेळेस तुमचं नेतृत्व आणि कर्तृत्व चांगलं होतं त्यावेळेस नशिबाने साथ दिली. उगाच नशीब साथ देत नाही. धाब्याच्या धावसंख्या 24 स्ट्राईकला तुझ्या क्षेत्राशी चेंडूवरती पोहोचला नाही. एक सिंगल. रिव्हर्स चेंडू पोहोचते सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. अजित जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळतो. त्याच्या जोडीला असताना अकिब सुद्धा जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळतो. टोटल स्कोर जर आपण पाहिला धापरका धावा संख्या जी आहे ती इथे 29 वरती धापरक जाऊन पोहोचतोय. 29 पैकी 26 धावा अजित गायकवाडच्या आहेत. 3 धावा संख्येवरती आकिब आहे. 3 चेंडू आकिबने खेळलेले. सगळ्या चेंडूवरती सिंगल घेतलेली. परत रिव्हर्सचा प्रयत्न केला गेला होता. तिथे गोलंदाज स्वतः चेंडूवरती धावपळ जातोय. चेंडू या दरम्यान निर्धाराला पाहिलं आहे. षटक क्रमांक 2 संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापणकरती धावा संख्या जी आहे ती 29 धावा धापणकरती आपल्याला पाहायला मिळते. विकेट केलाय और रन. षटकाराच्या रूपाने धाबलेक वाढला. संघाची धावा संख्या 35 धावा आकिबच्या बॅट मधून सूर्यप्रकाशचा षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. मंत्रा मास्टर्स निश्चितप्रमाणे टॉस जिंकला, फलंदाजी स्वीकारली. विनेश गोलंदाज मार्कवरती आला आणि विनेशच्या पहिल्या चेंडूची षटकार खेळला आकिबने. परत एकदा या दरम्यान आपण पाहतो चेंडू फाईन लेगला पोहोचेल. सीमा रेषेच्या बाहेर आहे. 1 बॉल 4 रन चौकार आहे. काय षटकार आहे, चौकार आहे, काय नक्की? चौकार षटकार चौकार. आता चौकार फिक्स आहे. हा टोटल स्कोर 39. परत एकदा बॅकेट. इथे क्षेत्ररक्षकाचा पाय निश्चितप्रमाणे घसरलाय. तिथे बॅकअपचं काम करण्यात सुरेख आहे. एकच धाव. एका धावसंख्येनंतर धाबल्यात 40. षटक क्रमांक 3 चालू असताना सुंदर असं वातावरण आहे. गरमागरमीचं वातावरण जरी असेल परंतु तिथे क्रिकेटला पोषक अशी हवा अंगाला स्पर्श करून जी जाते. या दरम्यान चेंडू फाईन लेगला सीमा रेषेच्या बाहेर असेल. फ्लाइटेड षटकार 6 रन. रिवर्स आहे. वा जितवा चेंडू पोहोचेल मात्र सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 1 बॉल 4 रन चौकार आहे. संघाचं अर्धशतक पूर्ण झाले. 50 रन कंप्लीट. 2
1.5 षटकामध्ये 50 धावा फलकर्ते पूर्ण होताना पाहायला मिळाले. गोलंदाज तयार आणि इथे धापलकरची धावसंख्या मात्र स्थिर असेल. षटक क्रमांक 3 संपलं जाईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकर धावसंख्या 50 वरती धापलक. अखेर 14 वरती नाबाद 6 चेंडू खेळला, 1 षटकार, 1 चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. अजित गायकवाड नाबाद 36 वरती आहे, 12 चेंडू खेळलाय आणि या 36 धावा बरोबर असताना 2 षटकार आणि त्याच्या बॅट मधून 5 चौकार जे अद्यापर्यंत आलेले. नवीन गोलंदाजी मार्कवर येणार आहे. नया गेंदबाजीला तयार. गणेश वाळूस कॅप्टन गणेश वाळूस सलमान शेवटच्या षटकासाठी या दरम्यान आपल्याला निश्चितप्रमाणे जो पाहायला मिळतो. स्पर्धेचा आजचा असणारा शेवटचा दिवस आहे. शेवटचे 5 सामने बाकी आहेत. इथे झेल सुटला गेलाय. एक्कावन्न वरती दाबला. शेवटचं षटक चालू असताना आपण पाहतोय एक सिंगल प्रत्येक आली. दाबला धावसंख्या 52, 52 रन विदाउट लॉस आहे. ऐश्वर्यम T1 हा संघ अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्या विरोधात मंत्रा मास्टर्स ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जी पाहायला मिळते. टॉस हा ऐश्वर्यम D1 संघाने जिंकला आणि सुरुवातीला फलंदाजी करण्याचा निर्णय या टीमने जो घेतला आहे आणि तो अद्यापर्यंत तरी सक्सेस होताना पाहायला मिळालाय. कारण या संघाकडून होणारी जी काही कामगिरी आहे त्या अद्यापर्यंत अतिशय जबरदस्त पाहायला मिळते. 53 वरती धापलक. शेवटचे 3 चेंडूचे बाकी आहेत. स्लॉगर मध्ये शेवटच्या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूवरती सिंगल अनुक्रमे येताना आपल्याला पाहायला मिळाले. फक्त 3 धावा आतापर्यंत ज्या येताना आपल्याला पाहायला मिळाला. परत एकदा चेंडू स्क्वेअर लेगला असेल तिथे 1 धावा आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी केलाय आणि इथे संधी मात्र गमावली जाते. जिथे 1च धाव होती तिथे 2 आल्या आणि 2चं रूपांतर 3 मध्ये झालं. साच बाज और ये ताज आणि या 3 धावसंख्येनंतर धापलकर जाऊन पोहोचेल आता 56 विदाउट लॉस. या दरम्यान चेंडू हवेत. प्रयत्न मात्र झेलचा होता, तिथे झेल होऊ शकला नाही. धापलकर धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. एका धावसंख्येने 57 शेवटचा चेंडू. यावेळेचा चेंडू उजवीच्या बाहेर आहे. माईट बॉल
धाब्याका धावसंख्या 58, 58. इथे फुल टॉस आणि चेर होऊ शकला नाही. चेरन षटकार. टोटल स्कोर 64, नॉट आउट. नाबाद 64 धावा आहेत. काय चौकार आहे. काय तुषार सर चौकार आहे. ओके 62 टोटल स्कोर. टार्गेट 63, 63चा पाटला. टार्गेट 63. टॉस करायचा आहे आणि टॉस साठी चला ऐश्वर्या हमारा राजगड आणि के कायझर. चला लवकर अजित क्षेत्ररक्षणासाठी चला. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. लास्ट बॉल 6 यूट्यूबला चेक करा. लास्ट बॉल 6 आहे यूट्यूबला चेक करा. लास्ट बॉल चेक करा 6 चला तोपर्यंत आपण टॉस करू. दोन्ही संघाचे कॅप्टन आलेत का? दोन्ही संघाचे कॅप्टन के कायझनचे कॅप्टन कुठे आहेत? चला के कायझन कॅप्टन आलेले आहेत. आलेत. चला मग टॉस करू आपण. ऐश्वर्या हमारा राजगडचे कॅप्टन चला. के कायझनचे कॅप्टन चला आणि टॉस. प्रशांत शेठ सस्ते पाटील आपल्याला विनंती असेल आपल्या शुभाचे टॉस. रोकडे साहेबांना विनंती असेल आपण यायचे टॉस साठी. चला सर.
वाघ सर बॉल घेतला का ना बा तुषार सर काय रिझल्ट आहे चला तुषार सर चला तोपर्यंत तिसरे पंच आपल्याला कळवतील चला तोपर्यंत शेवटच्या चिन्हवरती षटकार आहे की चौकार आहे चला के के कायझन संघाने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे शेवटच्या चिन्हवरती चौकार नाही षटकार आलाय म्हणजे 64 टोटल स्कोर आहे 65 चं टार्गेट असेल पासष्ट धावसंख्येचा पाठलाग करायचा स्ट्राईकला विनेश कॉन्ट्रॅक्टच्या बाजूला त्याच्या जोडीला असलेला फर्स्ट फलंदाज सूरज विनेश आणि सूरज आणि गोलंदाज मार्फत गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तो अनिल मोरे याचा वेळ आपल्याला जो पाहायला मिळेल 24 चेंडू 65 धावा वेळ घेऊ नका खेळाडूला विनंती आहे 1:15 वाजत आलेत पाक सर पलीकडच्या बाजूला मंडप डेकोरेटर्स विनंती असेल गाडी काढून घ्या आपण लवकर तुमचं मटेरियल आपण लवकर खाली करून घ्या गोलंदाज तयार आहे पहिला चेंडू अनिल मोरेचा आपण पाहिला अतिशय सुरेख आहे अब्रेक अतिशय सुरेख करताना आपल्याला जो पाहायला मिळतो 65 धावसंख्या म्हणजे कम से कम पहिल्या 2 षटकामध्ये 30-35 धावा कम से कम 30-35 पहिल्या 2 षटकामध्ये आल्या पाहिजे हे टार्गेट निश्चितप्रमाणे जास्त आहे हे टार्गेट हळूहळू कशा प्रकारे कम्प्लीट केलं जाते आणि जर इथे पहिल्या 2 षटकामध्ये एक 20 धावा प्लस 2-3 विकेट आल्या सामन्यावरती बरीचशी पकड इथे ऐश्वर्यम D1 या संघाची आपल्याला पाहायला मिळणार आहे एक सिंगल लीडची प्रमाण आली विनेश शेखा धावसंख्येने खातं खोलताना पाहायला मिळालंय इथे मात्र खूप उंची घेतलेला चेंडू आहे आणि सीमारेषेच्या बाहेर आहे 1 बाउंड 4 रन चौकार आहे सचिन शेठ बारणे पाटील उपस्थित होत आहेत त्यांचंही मनापासून स्वागत आहे
आमचे शशिकांत दादा मोरे ते या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंही मनापासून स्वागत. और एक षटकार आहे. अकरा धावा, 11 रन. पहिल्या 2 चेंडूवरती सूरजने मात्र आग ओकणारी फलंदाजी केली. एक चौकार आला, त्यानंतर एक षटकार आला. या दरम्यान चेंडू अगदी कव्हरला खेळायचा प्रयत्न होता. चेंडू थोडासा मिस्टाईम आहे, परंतु एक सिंगल आहे. दाबलेक इकडे पुढे जाईल. दाबरेकर धावा संख्या 12 वरती दाबलेक. वेल रन. 12 वरती दाबलेक या ठिकाणी आपल्याला जो पाहायला होतं. कार्यसम्राट दमदार आमदार चषक 2022 आयोजन नियोजन अगदी आपण पाहतोय. सोसायटी प्रीमियर लीग आणि प्रभाग क्रमांक 3 मधील असणारे फक्त खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतायत. डॉक्टर टीम्स वगळता. प्रसिद्ध बैलगाडा मालक यशवंत शेठ अल्लाट उपस्थित झाले, त्यांचं मनापासून स्वागत आहे. उलटा चेंडू विनेशच्या बॅट वरती येताना पाहायला मिळाला नाही. हिने एक संधी होती विनेशला बिघडी करण्याची, परंतु त्याचा फायदा घेताना पाहायला मिळाला नाही आणि षटक क्रमांक संपलं जाईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मंत्रा मास्टर्स 13 रन. समीकरण 18 चेंडू 52 धावा. 18 चेंडू 52. गोलंदाज मिळते, गोलंदाज तयार. कोण आहे गोलंदाज? सुभाष. मिस्टर फटका दरम्यान आपल्याला पाहायला मिळालाय. दाबरागती धावा संख्या निश्चित प्रमाणात आपण पाहूया. इकडे भाडे व्हाईट बॉल. इथं बिगिट आहे. चेंडू लॉंगॉनला पोहोचेल, सीमा रेषेच्या बाहेर आहे. षटकार आहे. सूरज मैदानाच्या आतमध्ये आहे आणि काय झालंय इथे ऐश्वर्यम D1 टीमने मंत्रा मास्टर संघातील असणाऱ्या विघ्नेशचा अभ्यास केला होता. म्हणजे काय झालंय, अभ्यास केला भूगोलाचा आणि पेपर आला इतिहासाचा. अभ्यास केला तर विनेशचा, पण समोर आक्रमण करतोय सूरज. यावेळेचा चेंडू मात्र सूरजच्या बॅट वरती आला नाही. चेंडू डायरेक्ट हिट केलाय आणि फलंदाज बाद. विनेश बाद.
नवीन फलंदाज गणेश. समीकरण एकदा आपण पाहू. 21 धावा तर झाल्यात. 15 चेंडू 44. 15 चेंडू 44 धावा. 3 चेंडू यायचे बाकी अजून. बॅट पाहिजे का? गोलंदाज तयार. इथे बिगिट केलाय. खूप उंची घेतलीये. झेल झाला आणि इथे गणेश बाद. नवीन फलंदाज सलमान मैदानाच्या आत. गणेश सुद्धा बाद झालाय. कोणी घेतला झेल? संदीपने घेतलं. एक सूर्यकांत झेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. 2 बाल 21. नागोबाच्या 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद झालेत. अनुक्रमे पहिला धावबाद झाला, दुसरा झेल बाद झाला. या दरम्यान डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू मिड विकेट. सी मार्चच्या बाहेर आहे. षटकार आहे. दाबरेकर धावसंख्या वाढली. संघाची धावसंख्या टोटल स्कोर आता 27. शेवटचे 13 चेंडू बाकी आणि 38 धावा बनवायचे. या दरम्यान चेंडू आपण पाहतो. चेंडू सुंदर खेळला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव तर आली. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न नकार दिला गेला होता. इथं डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. सलमान सुद्धा बाद. षटक क्रमांक 2 संपल्या जाईल. त्याला के कायझन संघ तयारीत राहायच्या नंतर क्षेत्ररक्षक आहे. के कायझन टीम तयारीत राहायच्या नंतर क्षेत्ररक्षण आहे के कायझन या टीमचं. 28 धावा आहेत. 3 फलंदाज बाद झालेत. शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा अजूनही ज्या बनवायच्या आहेत त्या 37 आहे. 12 चेंडू 37. नवीन फलंदाज राहुल. गोलंदाज मार्कावरती आलाय. क्या नाम आहे गेंदाज का? सोमनाथ. तुमचा 12 प्लेयर नाही का? फलंदाज बाद. बिग विकेट आली. सूरज बाद. सूरज बाद झालाय. सूरजच्या जागेवरती मी बॅट्समन. क्या नाम है बल्लेबाज का? विकास विशाल. विशाल आहे. नवीन अगदी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज मार्गावरती गोलंदाज आपण पाहतोय सोमनाथ शिंदे. 4 बाद 28 धावा आहेत. नंतर मास्टर संघ कुपड धावसंख्येचा वाटा करायचा आहे. राहिलेल्या 11 चेंडूमध्ये 37 धावा या दरम्यान त्या बनवायच्या. चेंडू टाट. चेंडू निर्धाव आहे.
हा चेंडू परत एकदा डॉट आहे. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत, एकही धाव इथे सोमनाथने खर्च केलेला नाही. 3ही चेंडू डॉट टाकलेत. यावेळेस परत एकदा डॉट. 4 चेंडू डॉट लागोपाठ. गोलंदाज तयार आहे. इथे चेंडू हवेत आहे, पायचे झेल होणार का? आणि दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा त्रिकणीच्या पळून पूर्ण केले गेल्या. तिसरीचा प्रयत्न, तिसरी सुद्धा धावा आली. आणि पायचं इथे या 3 धावा सेकंद आपल्याला पुढे जाऊन पोहोचेल 31 वरती. धावा दाखल करतीच आहे. 65चा पाठलाग, 6 गेंदे 34 रन. गोलंदाज कुलदीप गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय. शेवटचे 5 चेंडू 33 धावा. गोलंदाज कुलदीप पहिल्या चेंडूवरती सिंगल आणि त्यानंतरच्या चेंडूवरती वाईड प्लस चौकार, या 5 धावा. (37 रन) 37 वरती धाबलक. 5 चेंडू 28. या दरम्यान आपण पाहतो चेंडू सुंदर खेळला गेला, क्षेत्रक्षी चेंडूवरती पोहोचलाय. त्या दरम्यान 1 धाव. दुसरीचा प्रयत्न केला गेलाय आणि इथे 2 धावा आपल्याला ज्या पाहिलेल्या होत्या. 2 धावा सेकंद आपल्याला पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावा संख्या पुढे स्कोर जो आहे 39. 65 धावा संख्येचा पाठलाग. 4 चेंडू 26. प्रत्येक चेंडूवरती षटकार जरी मारला तरी विजय लांबला गेलाय. फलंदाज बाद इष्टचित राहुल गायकवाड बाद. न्यू बॅट्समन राहुल नाव कळवा. दीपक हा अजून एक फलंदाज बाद. स्टंपिंग. हॅट्रिक बॉल. न्यू बॅट्समन
हॅट्रिक बॉल आहे. स्ट्राईकला अभिषेक. याच्यानंतर आपण पाहतो हा चेंडू सुरेख. आताची एक धाव. सामन्यामध्ये औपचारिकता एक चेंडू आणि 25. टॉप 4 मध्ये इथे संघाने प्रवेश केलाय. राहू दे तुमच्याकडेच. टॉप 4 मध्ये संघाने प्रवेश केलाय. तो इथे एक जबरदस्त कामगिरी करत ऐश्वर्यम D1 अजित गायकवाड आणि टीम टॉप 4 मध्ये प्रवेश करते. अभिनंदन. चला के काही जण क्षेत्ररक्षण लावून घ्या. के काही जण क्षेत्ररक्षण लावून घ्या.